कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऍक्च्युली आम्हाला असं वेगवेगळं का बसवलंय? तुमच्यात काही रिच्युअल्स आहेत का? असं मंजिर काय असतं ते? प्रथा, तुमच्यात काही प्रथा आहेत का असं वेगवेगळं बसवायचं? अरे नाही रे बाबा, तसं काय नाही। ते काय ना, आम्हाला तुझ्याशी थोडस बोलायचं होतं म्हणून इकडे घेऊन आलोय बाजूला बसायला। कसं आहे ना, तिकडे बायकांसमोर नाही बोलू शकत ना काही, म्हणून इकडे आलाय। काय बोलायचंय असं? सांगा की। काय सांगू? अहो तेच ते, तुमच्याबद्दल सांगा की थोडस। माझ्याबद्दल काय आता, माझा बिझनेस आहे, आमचं लग्न झालंय, ठरलंय। अहो ते कसं ठरलं, कधी ठरलं, जरा इसकटून जरा नीट सांगा की। कसं काय आवडलं का तुला? आणि असं काय बघितलंस त्यात? सांग की आम्हाला बी। नाही असं काही नाहीये बाई, असं काही नाहीये। मग लगीन कशापायी करतेस? म्हणजे मला म्हणायचं होतं की तसा तो प्रेमळ आहे। काय ताई तू पण आम्हासनी बी सांगी काहीतरी। आता याच्यात काय नीट सांगायचंय? म्हणजे आता मला शिवाचा स्वभाव खूप आवडतो, ती लोकांना खूप मदत करते, ती सगळ्यांना घेऊन पुढे चालते। म्हणजे तुमचं प्रेम प्रकरण आहे वय? म्हणजे तुमचं पहिल्यापासून आधी ओळख आहे वय? हा, म्हणजे आम्ही मित्र आहोत। हा म्हणजे होतो। म्हणजे आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हापासूनच मला वाटत होतं की आमच्यात काहीतरी असं वेगळं आहे, माहित नाही काय, पण ना तू खूप हुशार आहे। हा आजोबा, तुम्ही हे काय करताय? भविष्य सांगतोय। हो, मी तुझ्या बायकोचं भविष्य सांगणार। ओके। हे घे पूजेचं पान। अच्छा, म्हणजे हे ते पान आहे का की मी जर ते हाताच्या मुठीत चुरगळलं आणि माझ्या हातावर रंग आला तर माझी इच्छा पूर्ण होईल? हो, तू एकदा करून तर बघ, मग तुला खरं वाटेल। आणि हे पान आमच्या देवी आईच्या पूजेतलं आहे। बरं, करते मी। तुझ्या पूर्ण नावाला मनात ठेवून ह्या कवड्या पडलेल्या। हा, म्हणजेच याचा अर्थ तुझ्या आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत। तुझी बायको खूप सुंदर आहे, खूप हुशार आहे, आणि तशी सुस्वभावी आहे। दिव्य सुंदर आहे आणि हुशार तर आहेच। प्रत्येक गोष्टीत ती तुला मदत करणार आहे, प्रत्येक अडचणीतून तुला ती सोडवणार। तुला आयुष्यामध्ये ती कधीच एकटं सोडणार नाही। बहुतेक हे शिवाबद्दल बोलतायत, कारण दिव्या तर आईला आवडते। जाऊ दे, बाकीची माणसं म्हणतायत ना तेच बरोबर आहे। हे आजोबांना काहीही बोलतायत, पण आता यांना चुकीचं नको बोलायला। आजोबा जे सांगतात ना ते समद खरं ठरतं। देवी आईची कृपा म्हणावी। खरंच बाबा, परंपरागत चाललेली विद्या आहे ती, बस ते आता सध्या मला जमते एवढंच। आणि काय,
आपल्या भिरू आईचा आशीर्वाद आहे. भिरू आईचा विजय असो. काय रे बरोबर आहे ना समजा? हो हो खरंच बरोबर आहे. हे कसं केलं तुम्ही? मी कोण म्हटलं तुला? असंच आहे. अरे ह्या कवड्या कसल्या माहिती तुला? हे सगळं आयुष्याचा वर्तमान काळ भूतकाळ सगळं सांगून जात आहे. हे पान मुठीत बंद कर आणि देवी आई समोर डोळे बंद करून इच्छा माग तुझी. काय ग, काय इच्छा मागितलीस? अय्या ते कसं सांगायचं आता? असं लय हुशार आहेस की ग. का म्हणजे काय झालं? का म्हणजे तर बरोबरच बोललीस की इच्छा कशी सांगशील नाही का तू आमासनी. पण काही असो हा, तुमची जोडी लय शोभून दिसते बघ आणि भिरू आईचा आशीर्वाद हाय तुमच्यावर. गुरुजी काय झालं व? पत्रिकेत काही अडचण आहे का? म्हणजे काही करायचं असेल तर तसं सांगा, तुम्ही करून घेऊ आपण. हो, तुम्ही तुमच्या लहान मुलीच्या पत्रिकेबद्दल सांगताय. हो हे पण ह्या पत्रिकेत तर तसं मुळीच नाही. म्हणजे? हो, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ही पत्रिका मुळीच जुळत नाही. नाही गुरुजी, तुम्ही काय म्हणताय कळलं नाही आम्हाला. म्हणजे काय त्याच्यात नेमकं ते सांगा की. म्हणजे तुम्ही सांगितलेलं वर्णन आणि ही पत्रिका मुळीच जुळत नाही. काय? काहीतरी गडबड आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.